डॉक्टर आशिष चरक संचलित श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती म्हणजे तुमच्या मातृत्वाला साथ. गेल्या 7 वर्षात 3000हून अधिक अपत्यहीन जोडप्यांचं मातृत्वाचं स्वप्न पूर्णत्वास. चैतन्य मातृत्व योजना 2022 अंतर्गत 101 लकी जोडप्यांचा IVF उपचार मोफत आणि इतर जोडप्यांसाठी 79,999 रुपयांमध्ये IVF उपचार. मातृत्व स्वप्नपूर्तीसाठी संपर्क साधा 84 84 86 1900. घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या करामती. हे चांडाळ चौकडीच्या करामती. गांजा मटका लांडीला पाडी समद्याचा आलाय होत. 9% मारून झिंगाट झाला कार्यक्रम. तू माझी राणी करके बिराणी खाऊ दोघ मिळून हमें क्या हो गया. बिर्याणी करते की आता केलीच पाहिजे. आवडता पदार्थ बिर्याणी. अजून काय आवडतं तुम्हाला? अजून मटण. मटण खाता का काय खाता अजून? का मटण खाता का काय खाता? भाऊ काय तुम्हाला टेन्शन बिशन तर बनावं काय कर ना. खुशाल बिंदास म्हणताय मटण खाऊ ना अंडी खाऊ. खाल्लंच पाहिजे. जे आवडते ते खावे. भाऊ मी रोज बातम्या वाचतो या. ज्याच्याकडे जास्त पैसा आहे ना ईडी त्याच्यावर धाड टाकते या. मला वाटत्याचा नंबर तुमचाच असेल 100%. हा हे बघ मला पण असं वाटतंय बरं का की माझं राजकीय वजन बघता किंवा आपल्याकडे आर्थिक सोबतता बघता मला सुद्धा धोका आहे बरं का. मला भीती वाटते. ईडी वेडी काय येडे का जरा तुमच्या घरावर धाड टाकायला? हा अहो हाय काय आपल्याकडे एवढं? म्हणजे हाय काय म्हणजे तुला म्हणायचं काय नक्की? अरे आपण जर आपल्याला चांगलं म्हणून नाही घेतलं तर चांगलं कोण म्हणेल आपल्याला? चांगलं आपण आहे पण दुनियेला पण दिसलं पाहिजे ना आपण. बघ काके भाऊचा आयडी काय आहे माहिती ना तुला? भले आपल्या खिशात रुपया नसू दे पण समोरच्याला सांगायचं लाख रुपये. तू तर गप्पच बस. कोंबड्या पुढे मोती जड असलं काम आहे तुझं. हे रोज मटणं घालताय ना म्हणून काकी आता टॉक बोलायला लागली इतकं. तू म्हणीन हिन तसले आम्हाला म्हणायचं नाही का? रामभाऊचं वजन म्हणजे अख्या गावात विचार. तुला कुठं आणणार कुठं रामभाऊ? बापाचं बडाई करायचे कमी करा जरा. का म्हणजे इथं वर्षाने मला 2 साड्या मिळतात. अण्णाकडे गेले तर मला 6 साड्याशिवाय पाठवत नाहीत मला. जहागीरदारांची मुलगी जहागीरदाराच्याच बाजूने बोलणार. माझ्या अण्णांना काय बोलायचं नाही. बस बस ऐका तुमची भांडणं बंद करा. मी काय म्हणते भाऊ मला एक प्रश्न काय पडलाय माहितीये का? जसा माझा जन्म झाला तसा मी तुम्हाला बघतोय. धड तुम्ही म्हातारा बी व्हायना तरुण बी व्हायना हाय असं दिसतंय मला. हा त्या तरुणावनी जरा लक्षात आलं. मला जरा गडबड आहे. लवकर स्वयंपाक करून ठेवा. मी आरशात पाहू ग मी कशाला बंधनात राहू ग मीच माझ्या रूपाचा राजा ग. कुठं निघाला भाऊ? मांजरासारखं तर झाड वाढवं बोलायचं नाही. कुठे निघाला आणि काय करताय? स्वयंपाक कर पटकन. मला दुपारच्या बिर्याणी पाहिजे. आवाज काही चढवू नका. दुपारपर्यंत होतोय तयार. पण हे तुमचं काय चाललंय? अगं तुझ्यासारखी तुमच्याकडे तू मी तर घरात बघते तुम्ही कसाही असला तरी. मला सांग आता मी कसं दिसतोय? चांगले दिसतंय. जाऊ का मी आता बाहेर? ससा आहे जसं काय नाही का? बरं जाऊ का मी? मला लय गडबड आहे. तुझ्यासारखी सुगरण नाक्या महाराष्ट्रात ना येतो मी. बरं का काकी 40 एकर जमीन होती. 35 एकर आजा पांजानी ना छमछम वारी घालावली. राहिली 5 एकर आहे ना भाऊ सोनू क्रीम वारी घालवल. मी बसतो. मला बी तसंच वाटतंय आता. दुसऱ्याच्या लग्नात तांदूळ निवडत.
आता काय करणार आहे माहितीये का? डायरेक्ट जाणार, वर्षभर येणार नाही गावात. कारण मला कळलं सगळी लोक स्वार्थी ते स्वतःचा मतलब फक्त करून घेते ते आणि माझ्या डोक्याला ताप करतात ना. सुट्टी देणार नाही, फाडून टाकेल एखाद्या. काय बघते माझ्याकडं? मारणार का? खलास करणार का मला? नाही, मिरची आणायला जाते मी. अच्छा, कष्ट करते काय माझी? नाही, धुरी देते की. अच्छा, तुझ्या काय कानात शेजारी येऊन ठोकून गेले का काय? असलं धमकी द्यायची ना. बाळासाहेब माझे नाग आहे, नागाचं पचना माझे सोपण आहे. 5 मिनिटात खाला तुझी. काय बघते? माणिक मोती बघती, माणिक मोती. म्हणलं तर तुला मला लवकर जायचंय, गडबड आहे, काम आहे माझ्या मागा. काय सण करू? काय सण करू? मी काय करू? मी तुम्हाला 8 दिवस सिलेंडर संपलाय म्हणून सांगितलंय. कोण आणायचं ती? आता मला चुलीव करायला लागते. अरे संसार आहे संसार, जसा तवा चुल्यावर हाताला मिळते चटके, तवा खायला गिळायला मिळते भाकर. जाओ शेरडांना खायला आणा पहिला. काय कारण आहे? मी घरी काय कामाला? मगच भाकरी मिळणार तुम्हाला. जाओ. असं करू नये, असं करू. संसार म्हणजे नवरा बायको रथाची 2 चाक असते ती, आणि नवऱ्याला अशी हलकी सारखी कामं सांगतात. नाही तसं करायचं नाही. गावात फिरून यायचं, कुणाच्या चुगल्या लावायच्या, कुणाची भांडणं लावायची, हे सांगायचं नवऱ्याला काम. का तू नाही पुढचं डोकं चालायला लागली. मला तापच झालाय, चुलीव करायला लागले मला. मरत नाही. आजपर्यंत जुन्या बायका चुलीव काम करत होत्या, एक तरी मिली का? मला सिलेंडर तुम्ही मरचे. मला सिलेंडर पाहिजे. मी तुम्हाला 8 दिवस झालं सांगते. 1200 रुपये सिलेंडर लागतात. 1200 रुपये. 1200 माहितीये मला. किती? 1200 माहिती. तेवढं आहेत का पैसे आपल्याकडे? तुमच्या खिशात असते. अरे चोरून घेते पैसे माझं 20-30 रुपये. तिकडं भावाच्या तिकडे जाते, साडी माझ्याच पैशाने घेऊन येते, म्हणते माझ्या भावाने घेते. मी सांगितलं भावड्याला सांगते नाव आधीच. ऐकलं? माझ्या भावाने पैसे दिले तर तीच माझ्याकडे येते. मी तुमचं घेतलं नाहीत पैसे. तो रांडऱ्याला काय करलं माझं भावड्या तुझा? काय करत ते आले दाखवत. बाळासाहेब अरे कापून टाकेन. बाळासाहेबाला भेटे का आपल्याला? उभं राहिलं येतं का? भेटे घालते का बाळासाहेबाला? उभं राहिला येतं. 10 मिनिटात मागायला नाही. 10 मिनिटात जर जेवाय नाही घातलं फाशीच दिली तर या पत्रा काळा झाला. उपाशीत बाहेर त्यांना खायला आणा पहिला. इकून टाकेन, रात्रीत खटका करीन त्याला. तसलं चालणार नाही. बापाच्या घरचीच काय तुझ्या सांभाळे म्या म्हणून तुला सांभाळे म्या म्हणून. नाहीतर तसं वाटत असलं लगेच चालायला लागायचं. जातच नाही. मी जाणारच नाही माहेरात. नाही जाणार. तुझा अन्यायच मांडला का? महिलांना 50% आरक्षण दिलं. माझा भावड्या आल्यावर कसं म्हणता माझं काळीच आहे बायको माझी, मी कसं सोडीन? आता कशाला लावताय मला माहेरात? संसार करायची अक्कल लागते. अक्कल लागते. त्या भावड्याला तुझ्या अक्कल नाही, बाळासाहेबाला अक्कल आहे म्हणून तुला एवढी फुलात सांभाळे. फुलात घरात नाही गॅस आणि फुलात सांभाळे. फुलात चुलीव करायला लागतंय मला सगळं. मरशील काय? आणि मेली तरी तुला ठेवणार नाही. 3 तासात जाईल आणि 4 तासांनी नवी घेऊन येईल. 10 मिनिटात आलो. मला महत्वाचे 2-3 काम मार्गी लावून आलो. टेन्शन देऊ नको मला. मार्गी लावून येणार. अरे शेरडाला खाय नाही म्हणून भाकरी द्यायला माझे 10 मिनिटात काढतो की चिजेचा पाला शेरडा मरणाचे आवडीने खात्याने काय जावा त्याला खायचंय. त्याला काय जावा. आता लगेच किती लागतंय दवा? 200 पुरड्या बघितला तर त्याला खायला लागा. मोडतो की कणा कणा कणा. त्याला काय जावा? डोकं असल्यावर माणूस
कसा पण संसार सुभाषराव करतो पाटील हा? तुमची काम असल्यावर मला कशाला डोक्याचा येत भाग असतं पाहिजे रानात? फक्त त्याला हा? आम्ही तुमच्या रानात यावं हं. आणि आम्ही चला म्हणलं की 17 कारण होय हो. बिगर अनापाने मी मराठी शाळेत असताना हा. बरं का पोरांना असं म्हणायचे मी कॅप्टन आहे मी secretary. त्याला असं करायचं लय मजा यायची त्याला का ए बाळू काय घरी शहराला खाया नाही बायको म्हणली स्वयंपाक करते त्यावर काहीतरी आणा मी पाटील तुमच्या राहणार जाणार होतो खायला आणाय पण म्हणलं इथलं तर नितीन म्हणला चिचचा पाला घेऊन जा काय ना आपलीच या थोडा मदत करू लागली मला नाही तुम्ही घर परपंचातला सगळा पैसा दारू पिण्यामध्ये उडवलाय त्याच्यामुळे बरका रामभाऊ झाडावर चढून चिताचा पाला खाऊन दिवस काढायची वेळ आली अध्यक्ष. पाटील तसं नाही तो हा. काय म्हणतोय हा. वहिनीने त्याला पाला आणायला लावलाय किंवा खायला आणायला लावलंय लांब ताप नको म्हणून त्याने आपल्या शॉर्टकटचा मार्ग अवलंबला शिर्डीला पाला न्यायचा हा, काय? हा. साहेब झाडावनं पडला पाय मोडला खालनं काढता जेवढा काढण्याचं आपल्या रानात नाना ना घास उंच उंच झाडावर आहे बाळू उंच झाडावर चढायला सगळीच काय रामभाऊ आहेत का रामभाऊ म्हणजे टुंड्रा प्रदेशातल्या झाडांवर सुद्धा शेंट्यात जाणारा माणूस बाळू पडशील हात पाय जोडे हे बघ. पाला काढतो मी असं कर नितीन म्हणला घेऊन जा त्याची पाला ए काढा बाळू हाताने येईल तेवढा घ्या ना नाही, नाही. थोडा घेतो फक्त थांबा ए बाळू वर जा भरपूर पालाय नको. आणि भरपूर तरी नेऊ द्या ना पडल रामभाऊ नीट उभं राहता येते का त्यांना माझा अंग थरथर कापतो, जा. मी इथनंच काढतो. जा बाळू वर जा. आपल्या रानात घासाना जाऊन बाळासाहेब मी मदत करतो जा. नको रामो मला वर जायचं भ्याव वाटतंय म्हणून शिडीवार नाही वर जा मी इथनं काढतो की रामो वर जा वर अहो नको नाही ना खाली लक्ष द्या सुभाषराव जा. रामभाऊ पडल काय कशाला पडतंय जाऊ थांबा रामो मला अंग थरा कापत नाही. खाली धरा बर का हा दोर जा खाली धरा हो जा बाळा. रामभाऊ कशाला काय करता तुम्ही कशाला सुभाषराव मला थोडा घ्यायचा पाला राव. काढ भरपूर पाला काढ बाळा आणि घरी जा आणि पाठभर जेव हा जाऊ का थांबा की राव मदत करा मला रामभाऊ सुभाषराव सुभाषराव पाटील हा काय झाले तुम्ही जरा तुमच्या आपापल्या घरी लक्ष द्या लय तुमच्या वहिनी तुम्हाला फाडा बोलतात आणि पाटलीन बाय तुमचा तर पान उतारा करतात अहो आम्ही हो. तुम्हाला सांगायचं का तुम्ही आम्हाला सांगताय अहो रामभाऊला कुणीच सांगू शकत नाही रामभाऊचा असा जे होल्ट आहे कुणाचाच नाही घरोघरी अहो, बोलणं मातीच्या वेगळं हा तुमच्या वहिनी तुमच्या अंगावर धावून येतात ए, पकडला का विषय आम्ही मी मुद्दा म्हणतो माझ्या अंगावर धावून ये मला आवडतं आणि मी त्याच्या अंगावर जातो ते माझ्या अंगावर येते. हो बरं जाऊ द्या माझ्या लक्षात आले बाळ्याला जरा मी रानातली काय कामं सांगतो त्याला 500 रुपये होतील तेवढंच आता का सांगितलं नाही तुम्ही माझ्या लक्षात नव्हतं अहो, पाला काढते ती दोन काढू द्या. मिनिटात आलो. अहो, चला चला रानात रामभाऊ चला मग. काय नाही रामभाऊ येणच आहे रामभाऊ गेला तर गेला चला तिला का अनु आपल्या बायकांचं काढता येईल आराम बाबा झाला आला ये तिकडं टाका शिडी धरा मला खाली येऊ द्या हे बघ बाळू तू आता पाला काढायचं काम झालं का तुझं थोडं राहिले थोडा काढतो धरा शिडी मी उतारतो लगेच आता पाला काढायचं काम झालं की बोंबलायचं पण काम करा का बरं काय कारण आहे माझ्या बमलाची पाटील आणि सुभाषराव म्हणल्या की नेहमी बाळ्या काहीतरी कुरगुड्या करतो लोकांना अडचणीत आणतो बाळ्याला असा काय धडा शिकला की तो बोंबायला पाहिजे म्हणून तुला धडा शिकवाय मी आलोय शिडे आता काढतो बाळा राव मी पाया पडतो राव माझा डोळा फिरतात राव मी नका राव तू गरीब घाबरू नको बाळू तुला झाडावर चढता येत नाही ना तू खाली उतर झाडावनी परत वर शिडी लाव आणि मग वर जा बस भाड्या सुभाषराव हे निवड दरिद्रीला काही आता बाबा मला कडे मेलं ए सुभाषराव 2 तास झाले रामभाऊने मुतावलं मला भूक लागली काय नका अवघड झालं कुणी यायला पण करून शिडी आणखीला तुझ्या पाहुणे शिडी नेली तेवढी शिडी बाबा काय आता काय शिडीत जमान राहिलाय बाई शिडी कॅश जमाना गेला आता डायरेक्ट मोबाईल आता सगळं बटन दाबलं की सगळं येतंय गाणी बिणी कुठल्या जमाना होता शिडी शिडी नेली,
ना का लय अवघड झालेलं का 2.5-3 तास गेलं माझं ह्याच्यात आग थरथर कापतोय कुणी येणार सुद्धा काका काका बाळासाहेब देवासारखं धावून आला काका तुम्ही वर मान्यसारखं काय करता वरती काका काय झालं बायको म्हणली काहीतरी शेरडांना खाया घेऊन ये आता वर भाकरी करते आणि मी झाडावर चढत नव्हतो शिडी लावली होती आणि रामभाऊ सुभाषराव पाटील आले आणि शिडी काढून घेऊन गेले ती कसं उतरू काका हो पण बाळासाहेब तुम्ही काय माकड आहे का वाण्यार शेपटी आपल्याला आहे का आता अहो काका माझी चूक नव्हती काय अपर ते कशाला चढला तुम्ही झाडावर दारू पिऊन पाय बी मोडल हात मोडल मी चढत नव्हतो पाला काढायला चढलो आणि रामभाऊ शिडी काढून नेले राव 3 तास काका गुतले मी झाडाव तिथं शिडी तेवढी आणून शिडी लावा बाळासाहेब तुमचा प्रॉब्लेम मी दूर करतो कुठे शिडी आहे आधी काय ती टाकली पलीकडे रस्त्यावर टाकली आणू का मग मी शिडी आणून काढा मला खाली. आणतो शिडी आणा आणि लगेच उतरतो मी सगळी दुनिया म्हणते ना बाळासाहेब लय खोडीला इथं आणि बघितलं का मग मी खोडीलपणा करतो ते दिसतो लोकांना आणि आता मी बघतो की काय करायचंय ते आणला काका हाय का तुम्ही तरी काय हाय बाळासाहेब आणतो शिडी बघा आणली ही शिडी इथं लावा इथं कुठे लाव इथं लावा या चप्पल ठेवली तिथं माझी थांबा ही बी लय जड आहे शिडी काय मरताय काका तेवढ्या शिडीने काय होत पण माझ्या वजनापेक्षा जड आहे इकडे लावा गाव इकडे सरळ लावा काका हे या गावात शान नाही राव आम्ही आहे की शाना हा धरा बघा बरं शिडी काका या उतरा खाली बल्या होईल सगळाच उतरा खाली आता काका मी सुट्टी नाही खांद्या बसा माझ्या मी सुट्टी देणार नाही रामभाऊला तर अजिबात नाही सुभाषराव सुद्धा चांगले ठोका त्यांना बघतो की काय करायचंय माझ्या उतरा खाली 3 तास घालवले करा थांबा तुम्ही काय बसा पडचाल खाली माझ्या अंदाजाने उतरून द्या उतरा खांद्यावर पाय ठेवा माझ्या सावकाश उतरा काका चाल गडबड होती माझी गडबड तुमची 12 महिने आहे सावकाश आता परत तुम्ही बोलाच ना मी रामभाऊला काय बोलल्यावर ना चांगला ठोका त्याला बघा मदत केली का नाही बाळासाहेब तुम्हाला मी शिडी घ्या आपल्या घरी पाला घेऊन घरी जाऊ आपलं 3 तास घालावलं ते माझं शिडी खाली घेतो मी बघतो बरं का काका काय करायचं बघ बरं काय बाळासाहेब नवीन जादू बिदू करता का काय असले नाही खोका कशाला आणलं काय झालं माहिती का नागाच्या वाट कधी जायचं नसतं आणि नागाच्या वाट गेलं की नाग काय करतो डाव धरतो 2-3 जणांनी नदी लागल्याची बिनकामी तुमच्या माझ्या नदी लागल्याची आणि त्याच्यासाठी खोक आणलंय त्यांचा बरोबर टप्प्यात आणून कार्यक्रम करणार आहे मी एक तर आपण कुणाच्या नादी लागतो का नाही नाही पुढच्या नादी लागायचे काय कारण आहे नाही बरोबर आहे कसं नादी लागाय तुमच्या त्याचा कार्यक्रम करणार म्हणल्यावर करणार तुमचं झालं का नाही कार्यक्रम झाला का नाही मला खोका द्या परत का कोंबड्या टाळा कोंबड्याचं खोक आहे का तुला अक्कल आहे का रे देवबुद्धी वाटताना तू काय काय हजर होता काय कोंबड्याला खोके असतात काय आहे फेरीचं खोक आहे कोंबड्याला हा कोडका असतो असं काय काय होते त्याला तुम्ही निघा माझ्या डोक्याला तापा मी सापा चेपा टाकेन तोंडावर तुमच्या निघा तुम्ही काहीतरी निघा डोक्यात विचार असल्यावर बोलत जाऊ नका तुम्ही काहीतरी कार्यक्रम मोठा दिसतो नुसता कार्यक्रम नाही टप्प्यात आणून कार्यक्रम लावणार बेडच्या पट्ट्यात आला ना स्टेडियमच्या बाहेर चेंडू असतो काय अहो वरच्या टेबलवर जा ना मंत्रालयात रामभाऊचं नाव सांगा जिथं होत नाही काम तिथं घ्यायचं रामभाऊचं नाव कोण आहे?
तुम्ही हुडकायची सवय तुम्हाला अशा करण्या करून खोकीत बसतो काय रामभाऊ झाले काय रामभाऊ कुत्र्यांनो घरी येणार आहे कान उपटणार आहे कोण आहे काय सुभाषराव काय करता आतमध्ये पटतं का तुम्हाला प्रतिष्ठित म्हणून घ्या अशी दुसऱ्याची गमत करता का तुम्ही सुभाषराव तुम्हाला त्यातच मरू द्यायला पाहिजे होतं मी बाहेर काढतो तर माझ्या होतं ठिस करताय काय सरळ सांगा ना बघून ना तंटमुक्त अध्यक्ष मी म्हणून तसल्या पदाची काय टिमकी रामभाऊ पुढे वाजवा अख्ख्या महाराष्ट्राला तंटमुक्त अध्यक्षांना मी भाषण देतो मला नका सांगू तिकडे देश असेल भाषण काय पद्धत झाली मारायचा विचार आहे का तुमचा सुभाषराव ही काय उद्योग केला मला वाटलं मी आता हिसका दाखवे ना आणू बायकोला बस घरनं बोलवून बायकोच्या बायका लाडक्यान 2 पाय मोडक्याचा आला जिथे 15 अडच लपतय बायकोची धमकी देणारे मला माझं असं वाटत जायचं नाही ना मी सांगतो काय करतात काय करतात माझ्या खुशाला मी गावचा पाटील का ह्यांच्या घराचा पाटील आहे एक दिवस खाडं नाही माझं कोणाची सासूची भांडणं सोनाची भांडणं नवऱ्याची भांडणं सारखी चालूच आहे तुझं अरे मोहरे ये एकेकाला दाखवतो मी गाण्या अरे काही पहिरवाने का कोण आहे तू गावचा अभिमान आहे पाटील का बिघडला काय काय बिघाडला का काय तुला काही कळत नाही का आपण काय झालं पण तुझ्या चुलत्याने हे संस्कार केलेत का आमच्या गावचा पहिरवान आहे म्हणून अभिमानाने सांगतो तालुक्याला पाटील काय झाले सांगा तरी कोणी टाकतोय आम्हाला काय माहिती तेव्हा घरी जा की तुझ्या त्या देशच्या खिता अंगावर दिवसा ढावल्या कुठे गेला हौशे नवशे गवशे का म्हणजे तुमच्या नवऱ्याला काय दुसऱ्याला भांडण करायला सोडलंय काय गावात सरपंच झाले होत नव्हता निवडून येत नव्हता आम्ही प्रचार केला म्हणलं भोळा बाबडा दिसतोय गाड्याला सरपंच करावं आणि तो माणूस गुरगुड्या करतोय अक्षरशः असं मोठं बॉक्स आणला आणि माझ्यावर टाकला त्या संजय दोघांनी समजून सांगा नाही तर मी पेटल हानीन उघडं करून तुम्ही बघितलंय का टाकताना तिथं कोणच नव्हतं वरनं लाथा घालते ती ही पद्धत आहे का मी काय म्हणलं कायदा हातात घ्यायला नको नाही तर मी अक्षरशः तिथं ना सोडली असती टाकीला बांधून जोडली असती इथं काल वखरत बसलाय हा मी थमा म्हणतो निघून आलोय वहिनी ह्या माणसाने काय केलं माहितीये का माझ्या अंगावर मोठं खोकं टाकलं आणि मला मारलंय पटतं का माहितीये का कोणी टाकलंय की नक्की नाही माझ्या गाडीने टाकलंय सुभाषराव माझ्या अंगावर सरपंचांनी सांगितलं मला माहित नाही पण माझ्या अंगावर तुम्ही टाकलंय मला मारलंय हे बघा रामभाऊ मला बोलायला लावू नका सांगतोय मी सरपंचावर तर नावच घ्यायचं नाही अजिबात आमच्या ओ वहिनी समजून सांगा त्यांना समजून सांगा काय लावताय माझा नवरा हाय बोळा म्हणून उठायचं सुटायचं कुणी बी भांडा यायचं मला एकट्या बाईला बघून तुम्हाला वाटतंय तुमचा नवरा हाय बोळा आणि त्याचा नको तिथं हाय डोळा मी डोळाच काढीन तुमच्या अंगावर कधी खोकं टाकलं त्यांनी मी माझ्या अंगावर टाकलंय सुभाषराव तुम्हाला माहित नाही म्हणून तर मी ही सांगायला आलोय भांडण नको मी कायदा हातात घेणारा माणूस नाही तर अक्षरशः मी टाकीला बांधून हानीन तुम्हाला बिन त्यांना बी हानावर सरपंचाला कुणी बघू कोण हाणतं मी बघतोच कोण त्यांना हात लावतो सरपंचाला आणा की हालायचं बघायचं इथं सरपंच बांधता का अरे या पट्ट्या बरोबर भांडा ना काय झालं काय समजता तुम्ही स्वतःला नवऱ्याला वाळू का लावली मी ह्यांच्या नवऱ्याबद्दल तक्रार सांगायला तुम्ही का तड थोपट नाही मी अक्षरशः उचलून फेकी ना मग माझा त्या गणाला काय वळे लावले तुम्ही काय वळे लावले गणाला काय झालं माझ्या अंगात चादर काय टाकतो माग काय पळतो अरे तुला काय बोलतो हाय का तुम्ही तुमच्या तरी तिघा तुम्ही गणाला आमच्या आंबऱ्या आला होता आंबऱ्या का बोंबऱ्या माझ्या अंगावर खोकं ह्यांनी टाकलं मला
मारलंय हे म्हणतात सरपंचाने माझ्या अंगावर खोकं टाकलं. ही तुमचं तुम्ही बघा, तुमच्या गणानं माझ्या अंगावर चादर टाकली. आलं का लक्षात? असं कोण मारला मला? पाटील अरे तुम्ही गप्पा, त्याला वळण लावा अगोदर पुतण्याला आणि मग इथं साधू पर्यंत गप्पा मारा. माझं तर डोकं अक्षरशः आऊट झालंय. माझ्या अंगावर सरपंचानी संजयनी खोकं टाकलं, मला लाता घातल्या. माझ्या अंगावर मी तुमच्या अंगावर तुमच्या सगळ्यांच्यात राहू द्या. तुम्ही तंटामुक्तीचा अध्यक्ष, ही इंटरनॅशनल पुढारी आणि म्हणे हे गावचं पाटील, आणि एकट्या बाईला मिळून तिघ भांडायला आलाय. हाय का मिळा तुमचा तरी काय चाललंय त्याचा? कुठं भांडलो वहिनी, तुम्हाला कुठं भांडलो? चला चालायला लागा. अहो सरपंच, मी तुम्हाला एक शब्द बोला, मी बोलायला लागतो. आय एम सॉरी. डचा होण्यापेक्षा आम्ही जातो. निघा निघा. कोण किती शनाक्या गावाला निघायचं, लगेच निघायचं. द्या की राव, काम झालं असला तर बॉक्स मला. काय ना उद्या खाद्याच्या बघ हातून लागलाय तुम्ही. ती रामभाऊ पण आला, मला बॉक्स पाहिजे. सुभाषराव पण म्हटलं मला पाहिजे. सगळे त्याच्याच मागे लागल्यात. एक तर महत्वाचा बॉक्स आहे आणि ती सगळी हिसकून घेत होते बॉक्स. दिलं नाही मी. अहो काय झालंय, माझे पिलं त्या गाडीनं पार पळवायला लागली. ती राहिले ते 10-15 तेवढी तर जागावतो किती ते द्या डालायला. दे तू बॉक्स, देऊ नको कोणाला. रामभाऊ कोणी मागेला हिसकून घेतली. माझा आहे म्हणायचं, तुझा आहे म्हणायचं. माझा आहे म्हणून सांगतो की. तुझा देऊ नको. काय माहिती का, भांडणाचा पाया होईल. त्यांच्याकडे दिसला तर मी तुला कुत्र्यागत मारेल उद्या. नाही माझा आहे म्हणून सांगतो ना. तुझा आहे म्हणून सांग. आणि मी दिवसभर फिरावतोय म्हणून सांग. दिवसभर माझ्या बरं म्हणावं. ते कोंबड्या घालायसाठी आणलाय मी एवढा आपदून जा घेऊन तुला. तू पण गरीब माणूस आहे आणि बाळासाहेबांचा सच्चा दोस्त आहे म्हणून तुला देतोय. जा घेऊन. गाड्याने एक पिलू ठेव ना. ते बरं झालं मला दिला ते बॉक्स. आर्च रे तुझ्या जेव्हापेक्षा आपण जाऊ का घेऊन मी? जा म्हणतोय ना तुला. काही इस्टेट दिली फक्त बॉक्स दिलाय. उदार म्हण लागतो उदार. आणि बाळासाहेबांचं उदार म्हण या तालुक्यात फक्त. दिलदार माणूस आहे. कुठली वस्तू मागितली की कर्णाने कातड काढून दिलं. बाळासाहेबांनी बॉक्स दिला. सुभाषराव अक्षरशः तुमच्या दोघांना इतकं शेपाडलं त्या सरपंचाच्या मिसेसनी. काय सरपंच बाई तुम्हाला नाही तसल्या बोलत होते, हाणायचंच राहिलं. माझं काय बोलायची कारण नाही. मी खपून घेतोय. ए उज्या उभा राहा. खाली ठेव, खाली ठेव. ठेव लवकर. का खाली खाली ठेव. ठेव नाही तर मुस्कडेन. ए कोणाचं खोक आहे? माझं खोक आहे. खाली ठेव. तुझं खोकन तुझ्याकडे कधी आलं? माझा आहे सकाळ माझ्यापाशीच आहे खोको. तुझ्या पशीच आहे ना? हा कशाला आणले? डाल आहे. काय मस्ती आली का तुला? मस्ती आली काय? कुणाला डाललं सकाळपासून? मी काय कोणाला डाललं? कोणाला डाललं? कोणाला डाललं? मग खोकं कसं काय तुझ्याकडे आलं? खोकं कसं काय तुझ्याकडे आलं? मला बाळासाहेबांनी दिलं. मी कोंबड्या डालायला चालवलंय खोक. सुभाषराव मला तर काही घडू शकतो. भाऊ माझं ऐका तरी. मग ती काय म्हणतात? मला बाळासाहेबांनी खोक दिलंय. कोंबड्या डालाय मी चालवलंय. बळ्याने खोकं दिले? हो. कवा दिले? आता मागाच दिलंय खोक. आणि बाळासाहेब कुठे? चिकन ग्राउंडवर बसले तिथं. तू काय मला तुझा खोका आहे? मला त्यांनी सांगितलं माझा आहे म्हणून सांग. आणि डालाय म्हणला की तू आता? कोंबड्या डालाय चालवलंय खोक मी. कुठे बाळासाहेब? ते काय ग्राउंडवर बसले ते मला तर. सुभाषराव आता कळलं का पाटील? असलं नीस काम कोणी केलंय तर बाळाने केलंय. जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खबीर. जीवच मारायचं. वा तुझ्या दारामध्ये गुणगान गाया तुझ्या येना. रामभाऊ सुभाषराव बाळ्या परत. ए बाळ्या का केलं असं? काय झालं सुभाषराव? काय झालं? चिडू नका. काय झाले? मी काय वाईट केलं? आवाज आला तुम्ही. मी
काय वाईट केलं तर तुमचं? आणि मी कुठं काय केलंय तुम्हाला बाबा? तुम्ही तर माझी देव माणसं आहे. काळजात माझ्या फुटून तुमचं तिघांचं सुद्धा. जगाच्या पाठीवरती तुमच्यासारखे मित्र भेटायला नशीब लागतं. मी सकाळपासून फडकतोय तुम्हाला. गोळ्या उज्जैनला खोकं कुणी दिलं? कुठं उजाडला? किती उज्जैन आहेत गावात? एकच. हा? किती इकडे उज्जैन? बघ. ए बळ्या, डोळ्यात बघ, डोळ्यात बघ माझ्या. रामभाऊ मला काय झाले माहिती का? आजारी डॉक्टरने सांगितलं 800 रुपये हॉस्पिटलला ऍडमिट व्हा. मग चादरी मध्ये तुला डॉक्टर कडे जाऊन जाऊन मी थोडंसं शिकलो. हे ऑपरेशन करणार सुभाषराव. हे बघा ऐकायचं नाही. नाही या तुमच्या असल्या ना संयमी स्वभावामुळे आपण आज नीट 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 विचारू की आपण. सुभाषराव मला जरा काही करू शकता. चुकी नाही कुत्र्या तुला. तू अंगावर चादर टाकतो का माझ्या? काय झालं माहिती पळालं राव हार नावाने. खलासच करायचा. ऐका ना, आपले कपडे भरले. गावातल्या पेटाने जर गेलं तर म्हणते कुठं पडले ती दारू पिऊन पडली होती का काय? कपडे बदलून येऊन मग बघू आपण. नाही आताच त्याच्या बायकोकडे जायचं तिघाला करायचा. अहो रामभाऊ तुमची बॅक साईड घाण झाली बघा तुम्ही. पण ती घरी नाही थांबणार, आता पळून जाणार. सुभाषराव हे बघा माझा पृष्ठभाग किती खराब झालाय आणि असाच पृष्ठभाग तुमचा खराब झाल्याशिवाय मी ते बसणार नाही. तुम्हाला तरी मला काय करायची? चला घरी त्याच्या. चला चला त्याच्या घरी. चला सुभाषराव काय करू? चला घरी. चुकी नाही. थांबा पाटील. चला चला थांबा. चप्पल घेऊन चला. सुट्टी नाही. तुम्ही म्हणायचे पाटील चप्पल घ्या. पाटील तुम्ही अजिबात सोडवायचं नाही. चला लवकर. मी म्हणजे दुनियेचा शाळा आहे. अरे मी कुठे गेलतो आता आलो तिथनं आली आणि कोणी जरी आले मी लय काटावे. तू सांगतोय तू सांगितलेली सगळी कामं गेली. झाडाचा पाला शेरडांना घेऊन या पाला आणून टाकला. दिवसभर रानात कष्ट करतोय. 1000 रुपयाचं काम करून आले. किती कमवायचं? अगं माझं सोने आलाय काम करून जावा झोपा. नशिबाने तो नशिबाने असला नवरा मिळाला. कुठंच मिळणार नाही मला. जगात शोधला तरी नाही मिळणार. करते का दुसरं? करते आता झालं लग्न. या की बघून. जरा करायचं नाही. घरात मालक कोण आहे? बाळासाहेब. बाळासाहेबांनी ऐकायचं तो वागायचा. जमादासला राहायचं. बाहेरच्या रस्त्यात राहायचा. मोकळा नाही सांभाळायला मी. आता सकाळपासून एवढं काम केलंय ना माझं एक काम करा की शेंगदाणा आणून द्या. काय सांग काढवण करायचं. का तुझ्या बापाला काय नरड्याच्या खाली जात नाही काय तुझ्या? असं तसलंच खावं लागल. आवाज आवाज कशातनं बाहेर कोमल आवाज निघाला पाहिजे. कोमल कोकिळकंठ आवाज निघाला पाहिजे. असा राक्षसी निघत निघू. आणि मी घरातनं बाहेर जाणार नाही. जुनी लोक बिना शेंगदाण्याच्या भाज्या खायची. आता फॅट वाढतात. कोलेस्ट्रॉल वाढते. त्याच्यामुळं हार्ट अटॅक येतो. मी मिलून चाललं का तुला हार्ट अटॅकने? तसलं चालणार नाही. मी घरात झोपणार आहे. आता कोणी आलं ना नाहीच म्हणून सांगा. डायरेक्ट नाहीत म्हणायचं. इनडायरेक्ट बोलायचं. डायरेक्ट आहे. हो सांगते जा. आले आवाज घाले. हो सांगते जा. हा मला काम ऐकले
आणि तो बनवायची विश्रांती घे, सारखे सारखे काम करू नको. कुठं काय काम असतं? हा हा. दारू उघडू नको. कोण गेलं मग कोण गेलं रामभाऊ गेलं काय सरपंच बाईच्या घर कोण गेलं? मी पण होतो की. तुम्ही होता, पाटील होता आणि मग तुम्ही बी होता. मग झालं काय? आम्ही काय म्हणलोय तवा फक्त सांगाय गेलो सरपंचांनी संजूने माझ्या अंगावर बॉक्स टाकला, त्याचा जाब इचराय गेलो त्या बाय छठी काढून दावत होता आमच्या बायकोच्या अंगावर. अरे त्या काय हिंद केसरी का महाराष्ट्र केसरी लागून गेल्या, मी त्यांच्या अंगावर जायला. रामभाऊ बरोबरीच्या नादी लागतो, छटछुट्यांच्या नादी लागत नाही. हो हा जर आमच्या घरी आला असता ना, बायकोने असा पेळा असता आणि तारव टाकला असता वाळायला. हो सरपंच, गावकडे लक्ष द्या. निवडून दिलंय या मैदानावरलं गव्हात आम्ही सगळं तिघा जणांनी उपटलं. तुमच्या घरी आलो येते तुम्हाला, मग कशाला सरपंच झाला? संजू साहेब तुमच्या पाया पडतो, तुम्ही आम्हाला काय म्हणला? माझ्या बायकोने तुम्हाला पिळून टाकलं असतं आणि मी तर तुम्हाला असं सोडलं असतं. अरे मग बायका पोराच्या मी कशाला नादी लागू सोबसराव, ह्याला सून तुम्ही हिंमत आहे का? मुक्तीचा अध्यक्ष उद्याच राजीनामा देतो. बाळाने केलाय सांगायच्या तो अंगा तुम्हाला आम्ही सांगत होतो मगाशी, तुम्ही आमचं पटलं आमच्याच अंगावर येतात. रामभाऊ मला अंधुक का दिसतंय? चष्मा पुसा. चष्मा पुसा. गावातल्या डुकरापेक्षा बी वाईट अवस्था झाली आपली. अरे काय खरंच त्या प्राण्याला सुद्धा आमच्या गावात मान झाल्यासारखं वाटत असेल तुमची अवस्था. तुम्ही गाढव झालेला परवडला असता संजू शेठ. म्हणजे गाढवाचा सरपंच तुम्ही. सरपंच आय लव्ह यू, आय एम सॉरी. चला बाळाकडे घरी चला. सुभाषराव चला. डोळ्यात चिखल गेलाय रामभाऊ. गाडीचं वायपर आणि तू चष्म्याला लावा, असं पुसान घरी चला. बाळाकडे चला. बाळासाहेबाच्या बायकोनं पण परत धुतला असं तर म्हणता अक्षरशः खरं तारा वाळू टाकायचं. चला तुम्ही चला आता. फॉलो मी. माझ्या चपल्या कुठे गेल्या? माझ्या चपल्या हे काय खायचं. चल आता शांत डोकं ठेवा. काय उपयोगाचं नाही. कुत्री शहरात पाळतात, हिथं नाहीत पाळत. आमच्या घरात आई बापाला ठेवतात आणि कुत्री बाहेर काढतात. आता काय अवस्था केली आमची? काय केली या? गट्ट्यात पाय ओढून आम्हाला मारलं की. काय बी उठवू नका माझ्या नवऱ्यावर. म्हणजे मी ऐकून घेणार नाही सांगते. आलं का बाळूदाजी म्हणजे का कारस्थानचा हा गुरु आहे. कुठे बाळासाहेब कुठे? वहिनी झोपले ती. वहिनी तो झोपायला काही नाईटला गेला नव्हता क्लास 1 अधिकारी म्हणून. त्या कुत्र्याने अक्षरशः आम्हाला गटरामध्ये रोळवलंय ग्राउंडवर. हो गा बसाव, काय बी उठवू नका माझ्या नवऱ्याबद्दल. मी ऐकून घेणार नाही. करून करून भागणार देवपूजेला लागला. वय घ्या बाहेर घ्या. शिस्तीत सांगा. वहिनी पण भडकायला लागले त्या. ऐका की वहिनी, तुम्ही प्रत्येकच वेळेला बाळासाहेबांना असं पाठीशी घालतात, मग काय नाही काय असं कुरघोड्या करत बसतात. ज्या ज्या महिला नवऱ्यांच्या चूक आपल्या पदरात घेतात त्यांना पाठीशी घालतात, ते नवरे गुन्हेगार झाल्याशिवाय राहणार नाही. जर तो गुन्हेगार झाला तर याची जबाबदार तुम्ही असाल. थांबा मी बोलवून घेते. बघतेच पाणी की पाणी, दूध की दूध करते. ओ बाहेर या लवकर. कोण आलंय मला भेटायला? भेटायची वेळ संपली. उद्या 10 नंतर या म्हणाव. तुम्ही पहिल्यांदा बाहेर या. लाडका मेवून आलाय तुमचा. या या. मी फालतू माणसांना वेळ देत ना. उद्या या म्हणाव. मी थकलेलो आहे मरणाचा. तुम्ही येताय का मी आत येऊ? लवकर ताईला
काय झालं या या कशाला तुम्ही माझ्या दाराचे कशाला आले ते? माझ्या दारात यायची काय कारण मी झोपलो होतो. काय कारस्थान केलं तुम्ही? हा गवत आणायला लावलं हे काय आहे दारात? दारात काय आहे माझी माणसं आहे आम्ही जय बाळ्या धमाका असले तर बायकोला कशाला बोलताय? माझ्या नाही दिला तुला बोलतो कुत्र्या वहिनी त्याला जा विचारा. ए कुत्रे बायको संग काय वाटतोय माझ्या नादी लाग की हा जावा जावा पुढे बाळाच्या पदराच्या आड लपणारा आर्मी माझ्या भगिनीला जा विचारा. कामावलं गडी हे तर माझ्या दारात बेकारी कशाला आले ते रे? यांचा अवतार तरी बघ दारात उभे केला हाकडून द्यायची ना तुला अक्कल नाही थोडी तरी. सरपंच मी गावचा लेट आहे पण थेट आहे असं रिंगणात या पुढं. बरोबर काय केलं तुम्ही? बाळासाहेब काय केलं सांगा. का झाकलं खोक्याने ना आम्हाला का हाणलं तुम्ही? पुढे या. दाम्य सांगतो जरा वहिनी अक्षरशः मी चाललो होतो नम्रपणे चाललो होतो. महत्वाचा फोन चालला होता माझा अमेरिकेत व्याख्यान होतं त्याचं मी प्रॅक्टिस करत होतो. तो भाड्या आला आणि अक्षरशः खोकं टाकलं माझ्या अंगावर. बाळासाहेब म्हणायचं माझ्या दारात आहे. ओ बाळूराजी तुम्ही टाकलं खोकं ह्यांच्या अंगावर आणि हे आमचं तुटून पडला रामभाऊ. तुमचं तर बघा म्हणजे तुमचं तर बघा आमच्या दारात कशाला आम्ही नाही दिशे का? मी 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 काय केलं तुमचं वाईट? माझ्या अंगावर कशाला खोकं टाकून मला मारून आलाय? काय केलं मी? तू तशी रागात बघू नका. काय झालं तुला सर तुझा माझी विश्वास आहे ना? आणि पाटला अक्षरशः पुरे तुझ्या वडिलांसारखा नाही, त्याला वडील दुसरं. मी गावचा पोलीस पाटील आहे. मी रस्त्याने चालू होतो तर मला चादर तोंडावर घालू घालू मला मारलं. खरं काय? हा सोपे का माझं वया मारकायचा मागून चादर टाकली आणि कचा मारलं हे मला. काय म्हणते बघा झालं. अरे ज्येष्ठ माणसाचा सुद्धा बाळ्या तू विचार केला नाही. नीच माणसं अरे किती अध्यक्ष आणि वहिनी साहेब जाब युसरा गेलो तर आम्हाला ते चिखलात पाडलंय खाली आणि पळून आलाय माणूस. मला मंत्रालयात जायचं होतं मीटिंगला. बघा काय अवस्था केली माझी. तुम्ही कुत्र्यांना भुकून घ्या नंतर मी बोलतो काय बोल. कुत्र्या काय झालंय सांग पद्धत ह्याची बोलण्याची नाही आमचं काय चुकलंय आम्हाला सांगा फक्त मला. तुझा माझी विश्वास आहे ना? विश्वास आहे ना? हाय की मग मग ऐकून घे. मला झालंय काय तुमचं विश्वास असल्याशिवाय. त्याला बोलू द्या पाटील. मला तू सकाळी कुठं लावलं? गवत आणायला. गावात मी शिर्डीला पाला नाही किती वाजता गेलो आणि किती वाजता आलो? सकाळी 8ला लावलंय. 8ला लावून 12 वाजता आलो. हो या मी झाडावर चढलो तर ही कुत्र्यांनी काय केलं या सुभाषरावांनी रंभावनी पाटलांनी मी झाडावर ते नेत्यांची शिडी घेऊन गेलो वर चढलो. शिडी काढून घेतली खालची उतरायला कसा 3 तास कधी कधी आम्ही तिथं निघून गेलो होतो आणि सावकाश काढा पडचाल एवढं म्हणून गेलो होतो आम्ही. अरे बाळा काय आखरीत बोलतोय आम्ही गपचूप तिथं गेलो. कधी शिडी काढली? आम्ही उलट तुला तुम्ही बघितलेली का शिडी वहिनी काढलेली? अक्षरशः मी तुम्ही ह्याला बघितलेली का? खांद्याचं टेकान दिलं म्हणलं बाळू वरचा ताजा ताजा पाला आण शेरड्या जुगू दे प्रपंच फुलल तुमचा. लोक ह्यांची PhD झाली आपल्या अख्ख्या जगातलं 1 नंबरचा लाभार कुत्रा हे म्हणजे रामभाऊ. सरपंचाला कुत्रा म्हणतो काय? बसा आता आलाय तुम्हाला एकाच गावात राहायचं या पाण्याशी वगैरे आपलं चहा पिऊन जा. मला सांग ना सुभाषराव. नाही मला सांगा तिथनं तुमच्या तिथनं गेलो बाळासाहेब. आम्ही काय म्हणलं की पडसाल सावकाश पाला काढा. आम्ही कधी शिडी काढली हो तुमची? आले मला काय म्हणलं माहिती का? बाळो सुभाषरावने आणि पाटलांनी सांगितलंय बाळ्याला वरच कुकलून द्या म्हणून शिडी काढली. शपथ घ्या शपथ घ्या म्हणा. मी पाटलाचं सुभाषरावचं नाव सांगितलं. मी त्याला खांद्यानं टेकान देताना मला लाच दिली त्याने. आमचं का नाव सांगितलं? मग मला कशाला द्यायची? रामभाऊ ह्याच्यामुळे झाले. आम्हाला म्हणता कटकारस्थान करणार आल्या का शकुनीच्या वरचं शकुनी काय माझ्या नवऱ्यावर चांगल्या भोळ्या नवऱ्यावर नाव घेताय वे? किती सांग किती मी भोळा गरीब आहे. अरे मला 3 तास झाडावर ठेवलं या रामभाऊ. तुम्हाला अध्यक्ष खरा चोर हा ना हाय हा तुम्हीच आहे. हो पाटील हो का लय मऊ लागलं म्हणजे कोपरानी कर नका. ओ शकुनीची उपमा देणारांनो आपण आरशात बघा तुम्ही एक काम करा तुमचं तुमच्या दारात जाऊन मिटवा. आमचा सुखी संसार चाललाय. आमच्या लक्षात आलं तुम्ही का बसावं आलाय तर चहा पिऊन जा. तुझ्या बापाच्या घरी साखर आणली काय? चहा बेकाड्यांना पाजायला त्यांची घरी जायला आमचं हक्काचं घर आहे. मालकीन होऊन एका चापटी जरी खाली मारेल. म्हणूनच मागे लागताय का आज आमच्या समोर गाव प्रतिष्ठित माणसांसमोर महिलेवर जर अन्याय होत असेल तर अशा माणसावर कुणाचा
तुम्ही बायकोचा मार खाणारी कुत्र गावातलं रामभाऊ तुमची पण समजून चूक सांगा. आहे तुमची पण चूक आहे तुम्ही खुशाल जाऊन राव तिथं गेला म्हणलं बाळासाहेबांना काम सांगतो म्हणून शिडी काढून आला पटलं का तुम्हाला आमची नावं सांगितली तिथं बाळासाहेबांना सुभाषराव मी होऊन कधी कोणाच्या खोड्या करत नाही तुम्ही नादी लागल्यावर मी तुमचा केडा बसावल्यावर परत तुम्ही काय म्हणता बाळेले खोडी रे आणि ह्यो अपप्रचार करतो माझा माणूस मी माझ्या ध्यानात आले हो का त्याला काय ह्यो काय म्हणला कुत्रा लवाड? ह्यो काय म्हणला अपप्रचार करतोय पण तो वर झाडावर चढताना म्हणाला दिली तुम्हाला लाच दिली म्हणून तुम्ही तुम्ही बघितलं? बघा ना सुभाषराव आमची काळजी राहली आमची चिरली ना. मी लाद दिले सुभाषराव तुम्ही नाही बघितले दिले का मी लाद अजिबात नाही दिली मला लाभ जाणवली आ, तुम्ही कशाला पळत गेलता माघारी मग बोलवा तू काय गाडी शिडीला हात लावा म्हणून बरं जाऊ द्या आय एम सॉरी तू वाळत तसा आहे आणि मी बी तसा आहे नाही नाही बाळासाहेब चांगला आहे अरे तू स्वतःला शहाणा म्हणून काय शहाणा जगमत आहे तुला मूर्ख आहे चला वहिनी आय एम सॉरी चला माझ्यामुळं तुम्ही आपण भांगडी झाली सुभाषराव चला जाऊ द्या वहिनी चाप्या म्हणतात ना आमचं नाव का सांगितलं तुम्ही आय एम सॉरी म्हटलं की मला सांगा बाळासाहेबाच्या रामभाऊच्या करामतीमुळे आमचं किती चला, मित्र मित्राला भेटे मनीचा संदेह फिटे अरे चला माझी होती अध्यक्ष अक्षरशः इतक्या तावो तावो भांडा आलता कुत्र्यांनो माझ्या मित्राच्या चहा पासतो चला या वहिनी चहा पिवा. भिकाऱ्याला कोण पास तुम्हाला या जाऊ, इथं बस तू. इकडे इकडे घालत कुठं तुम्हाला ना काम होत नसलं ना तर करत जाऊ नका पण असलं रोज आणत जाऊ नका कितींदा मी झाकण घालायचं तुमच्यावर मला सांग माझी पहिल्यांदा चूक असते काय इथं माझी खुडी करते ती आणि ह्यांनी खुडी केली की मग माझं टकूर हलत आणि मग हे हाताने उद्या वाढून घेते ती माझी काय चूक आहे मी पहिल्यांदा जातो काय भांडण असं नाही तू मला दोष दिवस जाऊ नको मग कुणाला द्यायचा हा रोजचं ही रोजचा बरं वाट दिसतंय का बर बाबा मी पाया पडतो तुम्हाला होत नसेल ना तर घरात झोपत जावा मी करेन बाहेरची कामं पण मी तुला हितनं पुढे शब्द देतो तुझ्या कानावर एक सुद्धा तक्रार येऊन देणार नाही मग ते झालं बघते की मी आता आता शब्द दिले मग मला दारात माणसं दिसता कामाची नाही म्हणजे परत तू ठरवलं का माझ्या बरोबर वाद घालायचा मी नाही वाद घालत तुम्हीच आणतायत माणसं गोळा करून शब्द दिलाय ना उद्या बसना बाळासाहेब कोणाची खोडे करणार नाही हो आता खुश हो खुश का मग थोडं हसावं बॉम्ब तोंडावर पडल्यावर का तोंड केलं या खुश केला खुश का आता एक काम कर मला नवे कपडे आणून दे का एक जरा जिरावचं अरे देवा